नमस्कार. अशा क्वेश्चनला जे रेसवाले क्वेश्चन आहे, जे पेपरला खूप सगळ्या वेळेस विचारला जाता, अशा क्वेश्चनला कसं डील करता येईल बघू. बघा, 500 मीटरच्या शर्यतीत दोन स्पर्धक आहेत. बरं, पुढे काय म्हणणं त्याचं बघा. तर ए आणि बी यांच्या गतीचे अनुपात वेगाचं गुणोत्तर दिले 2:3. जर ए ला 170 मीटरची आघाडी दिली तर ए किती अंतराने जिंकतो? जिंकणारा कोण आहे? ए. आता बी काय म्हणतो, फुल फॉर्म मध्ये 500 मीटरची रेस होती ही, ठीक आहे. त्याच्यात बी काय म्हणतो ए ला, की बा तू 170 मीटर पुढून पळ, म्हणजे ए एवढंच अंतर पळणार. हे 170 मीटरची आघाडी दिली, बी इथून पळणार, ए इथून पळणार. 500 मधून 170 गेले तर किती अंतर उरलं? 330. म्हणजे ए ला किती अंतर कव्हर करायचंय? 330. आणि बी ला पूर्ण 500 करायचंय. तर तुम्हाला त्यांनी विचारलं काय, तर ए किती अंतराने जिंकला? जिंकला कोण? ए. बघा, A:B चा रेशो दिलाय तुम्हाला, किती दिलाय? 2:3. आता ए जिंकला म्हणजे एनी पूर्ण अंतर कव्हर केलं 330. 2 ला 330 करण्यासाठी किती निघून लागणार? 300च्या अर्ध, 330च्या अर्ध, 300च्या अर्ध 150 आणि 30च्या अर्धे 15, म्हणजे 165. मग याला जर 165 निघूनलं तर याला पण 165 निघून. 165 त्रिक 5 त्रिक 15शी 5, हातचाला 1, 3 18 1 19 आणि नंतर 3 1 3 आणि हातचा लेख 4, 495. म्हणजे तेवढ्या वेळात ए एवढं अंतर कव्हर करणार, तर बी किती करणार? तर बी 495 मीटर अंतर कव्हर करणार. म्हणजेच तो किती मीटरने हरणार? तर तो 5 मीटरने हरणार राजांनो. असे क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.